श्रीमंत सून. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. मंगेशने लग्नाचा निर्णय सांगितल्यापासून मीनाताईंना धडकी भरल्यासारखी झाली होती. मंगेश लव्ह मॅरेज करेल असं त्यांना अजिबात वाटलं नव्हतं. आपला साधा सरळ डोळ्यासमोर चालणारा चिडका बिपा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो काय आणि मी तिच्याबरोबरच लग्न करणार आहे असं जाहीर करून टाकतो काय, या सगळ्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या निर्णयाने त्या जेवढ्या दुखावल्या नव्हत्या तेवढ्या त्याच्या कडवट तिखट बोलण्याने दुखावल्या होत्या. मी घरात मोठा आहे म्हणून आयुष्यभर या घराची जबाबदारी मीच वहावत घेऊन जाऊ का? मला माझं पाहायला नको का? आयुष्यभर तुम्ही आम्हाला या डबक्यात ठेवलं. आता जर मी मोठी उडी घेतोय तर तुम्ही माझे पाय का खेचताय? हे बघ आई, प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. मी शिकलो, चांगली नोकरी मिळाली आणि आता चांगल्या मुलीशी माझं लग्न ठरतंय, तेव्हा मला माझा संसार करू दे ना, राहू दे ना वेगळं. तुम्ही प्लीज माझ्या निर्णयाच्या आड येऊ नका. त्याचं हे बोलणं ऐकून भाऊसाहेबसुद्धा पाहत राहिले होते. मीना, मुलांना पंख फुटली आहेत. घरट्याची ऊब त्यांना आता नकोशी झाली आहे. आकाशात भरारी घ्यायची आहे. घेऊ देत. आई बाप म्हणून आपल्याला त्यांचा अभिमान वाटलाच पाहिजे. पण हे सगळं करताना घरट्याला दोष द्यायचा अधिकार तुला मिळत नाही रे. तुझे निर्णय घ्यायला तू स्वतंत्र आहेस. आम्ही तुझ्या आड येणार नाही, पण आमच्याकडून सुद्धा कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. आई बाप म्हणून लग्नात अक्षता टाकायला येऊ आम्ही. बाकी तू तुझा वेगळा संसार थाटायला मोकळा आहेस. आणि तुझा हा तोरा एवढा का आहे हे आम्हाला कळत नाही का? एका श्रीमंत मुलीशी लग्न करतोयस ना? असू दे रे, घोडा मैदान दूर नाही. काही गोष्टी तुलाही लवकरच कळतील. भाऊसाहेबांचे शब्द जरी तिखट कडवट असले तरी आतून त्यांचं मन रडतच होतं. घरची परिस्थिती पहिल्यापासून बेताचीच होती. तरीही त्यांच्या परीने तिन्ही मुलांना त्यांनी शिकवलं होतं. वाटलं होतं मंगेश शिकेल, मग घरची जबाबदारी घेईल, लहान भावंडांच्या शिक्षणासाठी मदत करेल. पण फासे उलटेच पडले होते. मंगेश शिकला, डिग्री घेतली, चांगल्या कंपनीत रुजू झाला. आपल्या भावंडांची जबाबदारी, घरची जबाबदारी त्याला तर ओझं वाटू लागलं होतं. त्याने कुणासाठी काही केलं नसतं तरीही चाललं असतं. पण मी शिकलो ते माझ्या कर्माने, माझ्या हुशारीने, हे त्याचं बोलणं भाऊसाहेबांना दुखावून गेलं होतं. कारण त्यांची सगळी जमापुंजी त्यांनी मंगेशच्या शिक्षणासाठी लावली होती, याच आशेवर की हा शिकून पैसे कमवल आणि मग घरची जबाबदारी उचलेल. पण मंगेश भलतंच वागत होता. मुलं कशीही वागली तरी आईबाबांना आपण मुलांसाठी काय काय केलं आहे याचा पाढा वाचून दाखवायला कधीच आवडत नाही. मुलांसाठी सगळ्या गोष्टी नुसत्या कर्तव्यापोटी नाही तर ते प्रेमापोटी करत असतात. दुर्दैवाने याची जाणीव आपल्या मुलांना का असू नये हे कोडं मात्र भाऊसाहेबांना उलगडत नव्हतं. भाऊसाहेब विचार करत असतानाच मंगेशचे कडू शब्द पुन्हा कानावर आले. आई आणि भाऊ, तसं लग्नात येऊन अक्षता टाकायची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला, कारण आम्ही कोर्ट मॅरेज करायचं ठरवलं आहे आणि मग मोठं रिसेप्शन देणार. ते ऐकून मीनाताईंचा जीव गलबलला. अरे मंग्या, असं काय करतोस? तुझं लग्न होतंय हे 4 नातेवाईकांना सांगायला नको? त्यांना आमंत्रण द्यायला नको? हे असं कोर्ट मॅरेज फिल्ड मॅरेज आम्हाला नाही आवडणार. अगं आई, आता जमाना बदलला आहे. लग्नाचे विधी सोपस्कार कोणी करत नाही फार. आणि त्या नातेवाईकांचं काही सांगू नकोस. नातेवाईकांचं तर काही सांगू नकोस. 100 रुपये पाकिटात टाकतात आणि अख्खं कुटुंब जेवून जातं. कोणी विचारलं तर सरळ सांगून टाक की मुलाने कोर्ट मॅरेज केलं म्हणून. मीनाताई लेकाकडे पाहत राहिल्या. मंगेशच्या लग्नाची किती स्वप्न त्यांनी पाहिली होती. त्यांच्या घरातलं तर हे पहिलं लग्न. सुनेसाठी हौसेने 4 दागिने त्यांनी केले होते. मोठी सून घरात आली की काय काय करायचं, तिला काय काय शिकवायचं, तिच्याबरोबर काय काय मजा करायची आणि तिला अगदी लेकीसारखंच वागवायचं. सगळं त्यांनी असंच ठरवलं होतं. पण मंगेशने त्यांच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवलं होतं. रिसेप्शनलासुद्धा फार माणसं नकोच असं जेव्हा तो म्हणाला तेव्हा तर त्यांच्या काळजाला घरं पडली. मामा, मावशी, आत्या, काका हे सगळे कोणीही नकोत. घरातलेच बास आहोत. हे असं कुठे लग्न असतं का? विधी संस्कार नाहीत, सप्तपदी नाही, अक्षता टाकणं नाही, होम हवन नाही, मोठ्यांचे आशीर्वाद, लहानांच्या शुभेच्छा काही नाही. फक्त कागदाच्या एका चिटोऱ्यावर सही करायची आणि एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार करायचा आणि मग एक मोठी बिझनेस पार्टी केल्यासारखं रिसेप्शन देऊन टाकायचं. लग्न ठरल्यापासून त्याने कोणत्याच बोलण्यात घरच्यांना समाविष्ट करून घेतलं नव्हतं. होणाऱ्या सुनेचा म्हणजे दिव्याचा फोटो फक्त दाखवला होता. धाकट्या भावंडांनी म्हणजे सई आणि सूरजने हट्ट केला होता की अरे एकदा तरी वहिनीला घरी आण. पण मंगेशने तो साफ धुडकावून लावला होता. नको नको, इथल्या घरी नकोच.
दिव्याला ऑकवर्ड होईल. त्यानंतर भाऊसाहेबांनी मुलांना समजावलं होतं. आता दादाला कोणत्याही प्रकारची विनंती आग्रह करायचा नाही. त्याची इच्छा असेल तर तो त्याच्या बायकोला भेटवेल, नाहीतर आपण फक्त काय काय होतंय ते पाहत राहायचं. दादाच्या लग्नात असे कपडे घालायचे, तशी मजा करायची, ही सगळी स्वप्नच राहिली. या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट अशी घडली की सगळ्या घरच्यांचं दिव्याबद्दल अतिशय प्रतिकूल मत झालं. या मुलीमुळे आपला मुलगा आपल्यापासून दूर गेलाय अशी भावना सगळ्यांच्या मनात निर्माण झाली. आणि ती का होऊ नये? एखादी मुलगी लग्न करून एखाद्या घरात येते आणि ती त्या घरची आणि घरच्यांची होऊन जाते. इथे तर लग्न ठरल्यापासून ती घरातल्या मुलालाच घरातल्यांपासून तोडू पाहत होती. दिव्या श्रीमंत घरातली होती. तिचे वडील एक प्रख्यात बिझनेसमॅन होते. कामाच्या निमित्तानेच तिची आणि मंगेशची ओळख झाली होती. त्यांचा ओळख ते प्रेम असा प्रवासही झाला होता. दिव्या एकुलती एक होती. घरची श्रीमंती लाडाकोडात वाढलेली. त्यामुळे या मध्यम वर्गात ती कधीच फीट बसणारी नव्हती. तिला आई नव्हती. तिच्यासाठी सर्वस्व तिचे बाबाच होते आणि बाबांसाठी ती. म्हणूनच मंगेश मिडल क्लास असूनही आपल्या मुलीला आवडला आहे ना, या एका गोष्टीसाठी तिच्या बाबांनी लग्नासाठी फार आढेवेढे घेतले नव्हते. परिस्थिती एक गोष्ट सोडली तर मंगेशमध्ये तसं काही कमी नव्हतं. दिसायला चांगला, निर्व्यसनी होता आणि मुख्य म्हणजे दिव्यावर जीवापाड प्रेम करत होता. आपल्या मुलीला समजून घेणारा नवराच त्यांना हवा होता, कारण पैशाची त्यांच्याकडे काही कमी नव्हती. लग्नात त्यांनी तिला 3 BHK फ्लॅट गिफ्ट दिला होता. लग्नाआधी फक्त एकदाच मंगेश आई बाबा आणि सई सूरजला घेऊन दिव्याच्या घरी गेला होता. शहरासारख्या ठिकाणी एक संपूर्ण मजलाच त्यांचा होता. घर पाहून दोन्ही मुलांचे तर डोळे दिपले, पण आई बाबांना मात्र वेगळीच काळजी लागून राहिली. एवढ्या मोठ्या घरातून आलेली मुलगी पुढे संसार कसा करेल? अगदी त्यांनी वेगळं राहायचं म्हटलं तरी वागण्या विचारात फरक हा असणारच. मीनाताई आणि भाऊसाहेबांना ती श्रीमंती बघून अगदी दडपून गेल्यासारखं वाटलं. पण दिव्याच्या बाबांनी आणि दिव्याने त्यांचं तेव्हा तरी हसत मुखाने स्वागत केलं. दिव्या गोड मुलगी वाटली. गोरी पान, कुरळ्या केसांची, गालावर गोड खळी पडणारी. तिच्या वागण्या बोलण्यात रुबाब होता, पण अरे रावी तोरा कुठेच नाही. सई आणि सूरजशी सुद्धा ती नीट बोलली. जाऊ देत, इतकं जरी बोलून चालून राहिलं ना तरी ठीक आहे. नाहीतरी तिला कुठे आपल्यासोबत राहायचं आहे? त्या दोघांचा संसार छान झाला ना म्हणजे मिळवलं, असा विचार करून मीनाताई शांत राहिल्या. शेवटपर्यंत आपण लग्न विधिवत करूया असं त्यांना बोलायचं होतं, पण मंगेशने लग्नाबद्दल तिथे काही बोलायचं नाही असं अगोदरच बजावून ठेवलं होतं. मग तशी त्यांची हिंमत झाली नाही. चहा पाणी झाल्यानंतर दिव्या आणि तिचे बाबा गप्पा मारायला बसले खरे, पण मंगेशने खूप घाई केली. घरी जाऊन आम्हाला बरीच कामं आहेत असं सांगून त्यांना फार बोलू दिलं नाही. घाईघाईने पाहुण्यांचा निरोप घ्यावा लागला. परतीच्या वाटेवर आता मोठ्या लोकांची आपली सोयरीक जुळली म्हणून आपल्या मुलाला आपली लाज वाटते आहे ही मीनाताई आणि भाऊसाहेबांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आता हे लक्षात आलंच आहे तर आपण स्वतःहूनच दूर राहिलेलं बरं असं दोघांनाही वाटून गेलं. कोर्ट मॅरेजची औपचारिकता झाली. दुसऱ्या दिवशी मोठं रिसेप्शन ठेवलं, पण त्यात घरची मंडळी सोडून बाकी कुणालाही आमंत्रण नव्हतं. म्हणजे मंगेशच्या कोणत्याच नातेवाईकांना आमंत्रण नव्हतं. मोठ्या लॉनवरचं ते रिसेप्शन, रुबाबदार दिसणारा नवरा आणि बाहुलीसारखी दिसणारी नवरी आणि त्यांना बुके देऊन शुभेच्छा देणारे बडी मंडळी. कोणी बिझनेसमॅन, कोणी पॉलिटिक्समधली, कोणी मोठे डॉक्टर, आर्किटेक्ट वगैरे. स्टेजवर दिव्याचे वडील आपल्या जावयाची सगळ्यांची ओळख करून देत होते. जेवताना सुद्धा पदार्थांची रेलचेल होती. नाना प्रकारचे ज्यूस, कॉकटेल, मॉकटेल सगळं होतं. इंडियन फूडपासून कॉन्टिनेंटलपर्यंत सगळ्या डिशेस होत्या. पण मीनाताईंना आणि भाऊसाहेबांना भूक ती नव्हतीच. लॉनच्या एका कोपऱ्यात ते दोघं बसून होते. सई आणि सूरज ड्रेस घालून इथे तिथे मुरडत होते खरे, पण कोणासमोर मुरडणार हा सुद्धा त्यांना प्रश्न पडला होता. त्यांच्या ओळखीचं तिथे कोणीच नव्हतं. कधी एकदा हा कार्यक्रम संपतो आणि आपण आपल्या घरी जातो असं मीनाताई आणि भाऊसाहेबांना झालं होतं. बाकी काही नाही, तर निदान गृहप्रवेश सुनेने आपल्याच घरी करावा आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करून घ्यावी, कारण ते नवीन जोडप्याच्या हिताचं असतं असं मनापासून मीनाताईंना वाटत होतं. पण त्या धूप अगरबत्तीचा दिव्याला त्रास होतो. तिला ॲलर्जी आहे. एवढा वेळ काही तिला खाली बसवणार नाही असं म्हणून मंगेशने सगळ्या गोष्टी धुडकावून लावल्या होत्या. गृहप्रवेशसुद्धा तिच्या बाबांनी गिफ्ट दिलेल्या फ्लॅटवर झाला. नाही म्हणायला नावापुरतं मीनाताई आणि भाऊसाहेब तिथे जाऊन आले. ते घरही फार लांब नव्हतं. लग्न झालं आणि मुलगा कायमचा पोरका झाला.
भाऊसाहेबांना आता खरी चिंता 2 मुलांची होती. जी काही पुंजी होती ती मंगेशच्या शिक्षणासाठी खर्च झाली होती. मंगेश स्वतःहून काहीतरी मदत करेल अशी आशा होती, पण आता तशी कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. तो त्याच्या संसारात अगदी गढून गेला होता. नवऱ्याची कुतर ओढ मीनाताईंना कळत होती. मीनाताईंनाच का, दोन्ही मुलांना घरची ओढाताण असलेली परिस्थिती जाणवत होती. म्हणूनच सईने ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली होती. 2-4 ठिकाणी जाऊन ती मुलांना शिकवत होती आणि सूरजने एका कंपनीत पार्ट टाईम नोकरी करायला सुरुवात केली होती. आपल्या शिक्षणाचा भार आता भाऊंवर पडायला नको म्हणून दोन्ही मुलांची खटपट चालली होती. सईला कम्प्युटर कोर्स करायचा होता, पण त्याची फी परवडणार नव्हती आणि सूरजला पुढे MBA करायचं होतं. पण आता ते सगळं आवाक्याच्या बाहेर वाटत होतं. त्यांच्या पगारात जेमतेम कॉलेजचं शिक्षण पूर्ण व्हायचं. त्यातले काही पैसे उरले तर घर खर्चाला ते दोघं देत असत. मंगेशचं लग्न होऊन महिना उलटला होता. कधीतरी मीनाताईंना वाटायचं की नवीन सुनेला फोन करावा, तिचे हाल हवाल विचारावे, पण धडकीच भरायची. उगीच आपल्या तोंडून एखादा चुकीचा शब्द जायचा आणि गैरसमज होऊन बसायचे. मोठ्या घरची लेक आहे ती, उगीच आपण दिलेला सल्ला तिला जुलूमच वाटायचा आणि मग नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायला नकोत अशा भीतीने फोन करतानाही ते कात्रत. फोन कधी केलास तर बरं आहे ना, मंगेश बरं आहे ना, तब्येतीला जपा एवढं म्हणून त्या फोन ठेवून देत. कधीतरी सूनबाईच 2-4 प्रश्न अधिक विचारून त्या घरी यायचं आमंत्रण देत असे. पण तिने नुसतं आमंत्रण देऊन काय उपयोग? मंगेश तर एका शब्दानेही बोलायचा नाही. या 1-1.5 महिन्यात तो फक्त एकदाच इथे येऊन गेला होता. त्यांचं छान हसतं खेळतं घर होतं. तिन्ही भावंडांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण आता मंगेश अगदी कोरडा झालाय. पुढच्या आठवड्यात सईचा वाढदिवस आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे मीनाताई आणि भाऊसाहेब लहानपणापासूनच मुलांचा वाढदिवस जमेल तसा साजरा करत असत. फार काय नाही, मुलांना औक्षण करत असत. मीनाताई घरच्या घरी केक बनवत असत, मुलांच्या आवडीचे पदार्थ करत असत आणि संध्याकाळी कधी कुठे बागेत किंवा उंच टेकडीवर जात असत. असा छोटा काही कार्यक्रम असायचा. आता मुलं मोठी झाली, पण तरीही छोट्या प्रमाणात वाढदिवस साजरा करायचाच असं आवर्जून मीनाताई म्हणत. मीनाताई स्वतःच्या हाताने मुलांसाठी केक बनवायच्या. सगळेजण मिळून पिक्चरला जायचे, नाहीतर बाहेर जेवायला तरी. कधीतरी हॉटेलसारखं जेवण बनवून मीनाताई मुलांना सरप्राईज द्यायच्या. त्या दिवशी सगळं कुटुंब एकत्र बसून छान गप्पा मारत असे, गाणी म्हणत असे, जुन्या आठवणी काढायचे आणि हे सगळ्यांनाच आवडायचं. त्यामुळे कुणाचा वाढदिवस येतोय यावर सगळ्यांचं लक्ष असायचं. सूरजने 1-2दा मीनाताईंना आठवण करून दिली होती. आई, पुढच्या आठवड्यात सईचा वाढदिवस आहे, माहिती आहे ना? हो रे बाबा, मी कशी विसरेन, आमच्या चांगलं लक्षात आहे, मीनाताई म्हणाल्या. मग यावेळेस काय प्लॅनिंग? पिक्चरची तिकीट काढू? सूरजने असं विचारल्यावर मीनाताई थोड्या शांत झाल्या. थांब, आधीच काही प्लॅनिंग करू नकोस, मी सांगते तुला नंतर. मीनाताईंच्या मनात काहीतरी वेगळा विचार चालला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने मंगेश आणि दिव्याला जेवायला बोलवावं का? तसंही लग्न झाल्यापासून ते इथे आलेलेच नाहीत. सुनेपेक्षा त्यांना मुलाची जास्त भीती वाटत होती. या गोष्टीबद्दल भाऊसाहेबांशी बोलावं का असंही त्यांना वाटून गेलं. पण उगीच तू या भानगडीत पडू नकोस असं त्यांचं खरमरीत उत्तर असणार आहे हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांच्या अपरोक्षच त्यांनी दिव्याच्या मोबाईलवर फोन केला. बराच वेळ रिंग झाली पण फोन उचलला नाही. दिव्या तिच्या बाबांच्या ऑफिसमध्ये काम करत होती. ती बिझी असेल का की मुद्दामूनच आपला फोन उचलला नसेल? बराच वेळ त्या फोनच्या बाजूला तशाच बसून राहिल्या, पण सुनेचा फोन काही आला नाही. त्यांचं मन खट्टू झालं. त्यांच्या आयुष्यात आपलं स्थान शून्य आहे. आपणच वेड्यासारखं पुढे पुढे करत राहतो असं वाटून मग त्या किचनमध्ये कामाला गेल्या. नाही म्हणता मनातल्या मनात त्यांनी किती प्लॅनिंग केलं होतं. मंगेशचं लग्न झाल्यानंतर त्यांना वाटलं होतं घरात सत्यनारायणाची पूजा होईल, त्यावेळेस सुनेची ओटी भरू म्हणून त्यांनी सुंदर हिरव्या रंगाची साडी घेतली होती. सुनेसाठी केलेल्या 2 बांगड्या आणि कानातले त्यांना द्यायचे होते. पूजा तर झाली नाही, पण निदान सईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना जेवायला बोलवून त्या तिची ओटी भरणार होत्या. पण कसलं काय, तिला आपण नकोच आहोत. आपल्या 700-800 रुपयांच्या साडीची आणि त्या एवढ्या सोन्याची तिला काय किंमत असणार? तो तर तिच्या दिवसाचाही खर्च नसेल. आता आपण स्वतःहून काही या लोकांना फोन करायचा नाही असं मीनाताईंनी पक्क ठरवलं. पण जसजसा सईचा वाढदिवस जवळ येत होता तशी त्या दोघांची ओढ तिथेच लागली होती. सूनबाई काहीतरी कामात बिझी असेल किंवा कदाचित आपला नंबर सेव्ह नसेल म्हणून नसेल उचलला फोन. उगीच लगेच आपणही गैरसमज करून घ्यायला नको. आपण मंगेशला फोन करूया.
सईचा वाढदिवस तो विसरणार नाही. तिला निदान आशीर्वाद देण्यासाठी तरी तो इथे नक्की येणार. आणि मग तो एवीतेवी येणारच आहे, तर दिव्याला पण बरोबर घेऊन ये, जेवायला इथेच या असं आपण सांगू शकतो ना. सगळे रुसवे फुगवे राग बाजूला ठेवून पुन्हा एकदा मीनाताईंनी मंगेशला फोन लावला. वैतागत त्याने फोन उचलला खरा, पण मी बिझी आहे, नंतर फोन करतो एवढं सांगण्यासाठी. मीनाताईंना फार वाईट वाटलं. का आपण उगीच त्याच चुका करत आहोत असं वाटून हातातला फोन सोफ्यावर त्यांनी भिरकावून दिला. शुक्रवारी सईचा वाढदिवस होता. त्याला आता फक्त 2 दिवस उरले होते. या लोकांच्या नादी लागण्यात अर्थ नाही. उगीच त्या पोरीचा हिरमोड व्हायला नको. दरवर्षीप्रमाणे काही ना काहीतरी छान प्लॅनिंग आपण करूया. सूरजला बोलवून त्या म्हणाल्या, यावर्षी सईच्या वाढदिवसाला बाहेर कुठे जेवायला जाऊया नको. सगळे तिच्या आवडीचे पदार्थ घरीच करते मी. मग रात्री आपण नेहमीप्रमाणे भेंडा खेळूयात. यावेळेस पत्त्यांचा डावसुद्धा टाकूया. आणि कोणता रे तो गेम, डमशरात का काहीतरी, तो नाही का एकाने ॲक्टिंग करायची आणि दुसऱ्याने त्या पिक्चरचं नाव ओळखायचं, तो रे, तो गेमसुद्धा खेळूया. तुझी आणि माझी एक टीम, सई आणि बाबांची दुसरी. बाकी बाहेरून काही मागवायला नको. फक्त तिला आवडतं ते कसाटा आईस्क्रीम तेवढं घेऊन ये. आईचा प्लॅन सूरजला आवडला. त्याने पटकन विचारलं, कसाटा आईस्क्रीम किती मागवायचे आहेत? मीनाताई म्हणाल्या, किती काय, आपल्या चौघांना 4. त्या असं म्हणताच पटकन सूरजने विचारलं, का दादा वहिनी येणार नाहीत? त्याच्या या प्रश्नावर मीनाताई शांत झाल्या. मला काय रे माहीत, आमंत्रणासाठी मी फोन केला होता, पण दोघांनाही वेळ नाही. मग कशाला आपणच मागे मागे लागायचं? बरं, शुक्रवारी संध्याकाळी तुम्ही दोघं लवकर घरी या. मी यांनाही सांगितले, लवकर आलात तरच मजा करायला मिळेल. असं म्हणून मीनाताईंनी विषय बदलून टाकला. सकाळपासून मीनाताई कामाला लागल्या. मध्ये मध्ये फोनकडे लक्ष जात होतं. मंगेशचाच फोन येतोय की काय असं वाटून सारखं त्या फोन चेक करत होत्या. त्यांना जणू भास होत होता, आई आज संध्याकाळी आम्ही दोघं येतोय ग. आपल्या सईचा वाढदिवस आहे ना, तिला शुभेच्छा द्यायला. पण भास आणि सत्य वेगवेगळं असतं. त्यांनी सई घरी आल्यावर पहिला प्रश्न विचारला, काय ग, दादाचा फोन होता का? सई घुशात म्हणाली, नाही. आता काय, त्याचं लग्न झालंय ना, विसरला असेल बहिणीचा वाढदिवस. विसरू दे, आणि तूही त्याला आठवण करू नकोस हं. बहिणीच्या वाढदिवसाची साधी आठवण याला राहू नये. काय बोलायचं? त्याच्या या वागण्याचा मीनाताईंना राग आला. वाईटसुद्धा वाटलं. पण आजचा दिवस सईचा होता. तिला हसतं खेळतं करायला हवं. मीनाताईंनी त्यांना जमेल तसं घर सजवलं. बाहेरच्या दिवाणावर नवीन चादर घातली. उशांची अभ्र बदलली. धुतलेले पडदे घातले. समोरच्या टेबलावर फुलांची आरास केली. औक्षणाची तयारी करून ठेवली. तिला आवडतात तसे गुलाबजामुन केले आणि छोलेची भाजी. केक तर फारच देखणा झाला होता. भाऊंनी लाडक्या लेकीसाठी त्यांच्या आवडीने पंजाबी ड्रेस घेतला होता. सूरजने छान घड्याळ घेतलं. आईने नवीन पर्स घेतली. सगळे गिफ्ट छान पॅक करून समोर ठेवले. सई नवीन ड्रेस घालून बाहेर आली. तेवढ्यात सूरज म्हणाला, सई, आम्ही सगळ्यांनी तुला गिफ्ट घेतले आहेत, पण यावेळेस फोडायच्या आधी तू ओळखायचं कुणी काय गिफ्ट दिलं असेल ते. चालेल, गंमतच येईल. सई म्हणाली. मीना, झाली का औक्षणाची तयारी? भाऊंनी विचारलं. हो झाली. काय ग सई, कुणाकुणाचा फोन आला होता? मुद्दामून भाऊसाहेबांनी विचारलं. सईने सांगितलं, मावशीचा आला होता, मामाचा आला होता, आत्याचा पण आला होता, आणि माझ्या शाळेतल्या मैत्रिणींचा सुद्धा आला होता. बरं बरं, आणखीन कुणाचाच नाही? भाऊंना जे विचारायचं होतं ते सईला कळलं. ती म्हणाली, नाही भाऊ, आणखीन कोणाचाही आलेला नाही. ज्यांच्या लक्षात होतं त्यांनी केला. जे विसरले त्यांच्या फोनची वाट का पाहायची? जाऊ देत ना. आपल्या मनातले विचार लेकीने बरोबर पकडले म्हणून भाऊ थोडे खट्टूच झाले. त्यांचं लक्ष सतत खिडकीच्या बाहेरच जात होतं. सोसायटीच्या लोखंडी गेटचा कर कर असा आवाज झाला की पटकन मान वळवून ते बाहेर बघत. शेवटी वैतागून मीनाताईंनी विचारलं, अहो काय सारखं बाहेर बघताय? कोणाची वाट पाहत आहात? कोणी येणार नाही. हे बघ, मी कुणाचीही वाट पाहत नाही. तो पाववाला बघ किती जोरात दरवाजा उघडून गेला. मोडेल तो दरवाजा. आणि तो खालचा परबांचा पप्या भुरकन बाईक घेऊन गेला. गेट काय याचा बाप येऊन लावणार आहे का? आणि ती शिंदेंची कामवाली फोनवर बोलता बोलता गेटवर नुसती झुलत असते. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांची वाट अडवून बसते मूर्ख. भाऊ एवढे का वैतागले आहेत हे सगळ्यांना कळत होतं, पण स्पष्टपणे बोलता येत नव्हतं. शेवटी मीनाताई म्हणाल्या, असू देत, ज्यांना जे करायचे ते करू देत. तुम्ही इथे येऊन बसा.
नाहीतर आता मी ती खिडकी बंद करून घेईन. हां, खिडकी बंद करून घेईन काय? उकाडा किती आहे. चला तुम्ही औक्षणाला लागा. भाऊंनी फरमान सोडलं. आपली चोरी पकडली गेली आहे हे भाऊंच्या लक्षात आलं, म्हणून कितीही इच्छा झाली तरीही मान वळवून खिडकीकडे बघणं ते टाळत होते. औक्षण करता करता 2-3 वेळेस लोखंडी दरवाजाचा आवाज झाला, पण त्यांनी खिडकी बाहेर पाहायचा मोह टाळून दिला. मीनाताईंनी लेकीचं औक्षण करून घेतलं. डोक्यावर कापूस ठेवताना म्हणाल्या, या कापसासारखी म्हातारी कोतारी हो, तुला उदंड आयुष्य मिळू दे, खूप सुख समाधान लाभू दे, आरोग्य लाभू दे. मीनाताई एवढं बोलून थांबल्या तोपर्यंत सूरजने तिची चेष्टा करायला सुरुवात केली. आणि आई हेही म्हण की यावर्षी लग्न करून ही हिच्या सासरी जाऊ देत, म्हणजे आम्ही मोकळे. सूरज दादा गप्प बस. आधी माझं लग्न नाही, आधी तुझंच होईल. आधी तुझ्या बायकोला पीड पीड पिडणार आहे मी, मगच या घरातून जाणार. सई म्हणाली, जा ग जा, आली मोठी माझ्या बायकोला पिडणारी. अशी भांडखोर बायको आणीन ना की तीच तुझा कसा जाच करेल बघ. बोलता बोलता दोघांची भांडणं सुरू झाली. मग टपल्या बुक्क्या हे सुद्धा सुरू झालं. अरे अरे काय चाललंय, प्रसंग काय, बोलताय काय, करताय काय. एवढे ताडामाडासारखे वाढलात पण अक्कल म्हणून नाही. भाऊ चिडल्यावर दोघे शांत झाले. मीनाताई म्हणाल्या, जाऊ देतो, करू देत मस्ती. निदान या भाऊ बहिणीचं तरी एकमेकांवर प्रेम आहे. असू देत, भांडणाच्या निमित्ताने का होईना घरात चिवचिवाट तर होतोय. नाहीतर. माई एवढं बोलल्या आणि दरवाजावर कुणाची तरी थाप पडली. अहो मला वाटतं खालच्या काळे काकू असतील. त्यांच्याकडे माझे ब्लाऊज शिवायला दिले होते तेच घेऊन आल्या असतील. बरं, आता त्या आल्याच आहेत तर त्यांच्या हातावर मी आणलेली मिठाईसुद्धा ठेव. आणि हो सई, त्यांना खाली वाकून नमस्कार कर. हां, भाऊ म्हणाले. अरे सूरज, दरवाजा उघडणं पटकन. अरे सूरज, दरवाजा उघडणं पटकन. मीनाताई असं म्हणाल्यावर सूरज चटकन उठला. त्याने दरवाजा उघडला. पाहतो तर काय, समोर दादा वहिनी होते. आश्चर्याने तो ओरडला, आई भाऊ, दादा वहिनी आली आहेत. भाऊ आणि मीनाताई दोघेही उभेच राहिले. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. क्षणभर त्या दोघांना आत बोलवावं याचंही भान उरलं नाही. मग भाऊ म्हणाले, अगं मीना, त्यांना आत तर बोलव. या या, आत या. नाही थांबा, सून पहिल्यांदा येते, तिची दृष्ट काढायला हवी. लगबगीने मीनाताई आत गेल्या. भाकर तुकडा ओवाळून तिच्या डोळ्याला पाणी लावून त्यांनी तिची दृष्ट काढली. अगदी ती लक्ष्मीसारखी दिसत होती. पिस्ता कलरची जॉर्जेटची साडी घातलेली, त्यावर डायमंडचा नेकलेस, हातात हिऱ्याच्या भांगड्या, गळ्यात छोटंसं नाजूक मंगळसूत्र. तिच्या गालावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, बाई गं, काय गोड दिसतेयस, माझीच दृष्ट लागेल. ती हसली आणि आत आली. सई जा, पटकन पाणी घेऊन ये. मीनाताई असं म्हणाल्या, पण तेवढ्यात मंगेश म्हणाला, नको नको, असू देत, आम्ही सगळं घेऊन आलो आहोत आणि फार काही करू नका, आम्हाला निघायचं आहे. त्याचं हे तुटक बोलणं ऐकून भाऊंना राग आला. पटकन विचारावंसं वाटलं. एवढ्या घाईत निघायचं होतं तर यायचे उपकार तरी कशाला केले. पण नवीन सुनेसमोर तसं बोलणं बरं वाटलं नसतं, म्हणून ते काही बोलले नाहीत. मीनाताईंना वाईट वाटलं, पण त्या म्हणाल्या, बरं, आज सईचा वाढदिवस आहे माहिती आहे ना, निदान पुरी भाजी आणि गुलाबजाम तरी खाऊन जा. नको गाई, मी म्हटलं ना आम्हाला निघायचं आहे. आम्ही फक्त सईला वाढदिवसाचं गिफ्ट द्यायला आलो होतो. दिव्या, गिफ्ट तुझ्याकडे आहे ना? हो हो. दिव्याने मग एक बॉक्स काढला, सईच्या हातात दिला. बघ, तुला आवडतंय का? गोड शब्दात दिव्या म्हणाली. सईने बॉक्स उघडून बघितला. त्यात सोन्याची अंगठी होती. बापरे, सोन्याची अंगठी, एवढं मोठं गिफ्ट कशाला दिलं? ती पटकन बोलून गेली, मग तुझ्या वहिनीची चॉईस आहे. मंगेश म्हणाला. मग तुझ्या वहिनीची चॉईस आहे, मंगेश म्हणाला. हॅपी बर्थडे. दिव्या आणि मंगेशने तिला विश केलं. मी काय म्हणते, दिव्या पहिल्यांदा घरी येते की नाही? पुरी भाजीचं राहू दे, निदान गुलाबजामुन तरी खाऊन जा. मीनाताईंनी पुन्हा एकदा आग्रह केला. यावेळेस दादांनी पण जोर धरला. मंगेश, तुला खायचं नसेल तर नको खाऊस. सूनबाई पहिल्यांदा घरी येते, तिला घेऊ देत काहीतरी. भाऊंना तरी तो नाही म्हणणार नाही याची सगळ्यांना खात्री होती. पण मंगेश म्हणाला, भाऊ अहो घेतलं असतं, पण आम्हाला पुढे वसईला जायचं आहे. अहो आज जसा सईचा वाढदिवस आहे ना, तसा दिव्याचा सुद्धा वाढदिवस आहे आणि त्याची पार्टी तिच्या पप्पांनी त्यांच्या वसईच्या रिसॉर्टवर ठेवलेली आहे. खरं तर ऑफिसमधून आम्ही परस्परच जाणार होतो, पण दिव्याच मागे लागली की या घरात माझा पहिला वाढदिवस आहे, तेव्हा आईबाबांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊया, म्हणून आम्ही इथे आलो. काय, आज दिव्याचा पण वाढदिवस आहे? मीनाताईंनी आश्चर्याने विचारलं. मग त्यांच्यातलं मातृत्व ममत्व आपोआप जागरूक झालं. तिला जवळ घेत त्या म्हणाल्या, सुखी राहा, आरोग्य, यश, समृद्धी, सौभाग्य सगळं सगळं तुला मिळू देत. दिव्या पटकन उठली.
मीनाताईंना आणि भाऊंना नमस्कार केला. सई आणि सूरजने तिला वाढदिवसाचं विश केलं. मंगेशची सतत चुळबुळ चालली होती. बरं आता निघूया का आपण? तेवढ्यात दिव्या म्हणाली, आई गुलाबजामुन देताय ना? त्यासाठीच थांबले मी. तिचं बोलणं ऐकून मीनाताईंना आनंद झाला. डोळ्यात टचकन पाणी आलं. लगबगीने त्या आत गेल्या आणि सईला सुद्धा आत बोलावलं. सई, तू त्या दोघांना बाऊलमधून गुलाबजामुन दे. तोपर्यंत मी वहिनीच्या ओटीची तयारी करते हं. सईने बाऊलमध्ये गुलाबजामुन भरले आणि बाहेर आणले. तोपर्यंत मीनाताईंनी ओटीची तयारी केली. हळदी कुंकू लावताना त्या म्हणाल्या, बेटा साडी साधीच आहे, पण मला आवडली म्हणून घेतली. लग्नात काही द्यायला मिळालं नाही, म्हणजे तशी संधीच मिळाली नाही बघ, म्हणून आमच्याकडून तुझ्यासाठी ही छोटीशी भेट, असं म्हणून त्यांनी सोन्याचे दागिने पुढे केले. दिव्याने सगळं उघडून पाहिलं. आई किती सुंदर आहे. साडी तर खूप सुंदर आहे. दागिनेसुद्धा खूप छान आहेत. मला सगळं खूप खूप आवडलं. पण सगळ्यात जास्त आवडले ते हे मऊ मऊ गुलाबजामुन. गुलाबजामुन ना माझी फेवरेट डिश आहे. मीनाताई तिच्याकडे पाहत राहिल्या. गुलाबजामुनपेक्षा दिव्यास त्यांना त्यावेळेस जास्त गोड वाटली. भाऊंना पण आनंद झाला. बरं का दिव्या, तुम्हाला फार उशीर होणार नसेल तर पटकन केक पण कापूया का? अगं तुमच्या आईने स्वतःच्या हाताने बनवला आहे. केक स्पेशालिस्ट आहे ती, भाऊ म्हणाले. खरंच? मग कापूया की. नाही होणार उशीर आम्हाला. दिव्या असं म्हणताच मंगेश थोडा चिडला. काहीतरीच काय दिव्या, तिकडे पप्पा केक कटिंगसाठी आपली वाट पाहत असतील. तिथे काय आपण रात्री जायचं आहे? बराच उशीर होईल जायला. हो रे, तेही खरंच. रात्री तिथे जायला उशीरच होईल. दिव्या असं म्हणतात सगळे जरा नाराज झाले. पण मीनाताई आणि भाऊंसाठी ती इथे आली हेच मोठं होतं. भाऊ चटकन म्हणाले, तसं असेल तर मग निघा तुम्ही. उगीच पोचायला रात्र व्हायला नको. तुझे पप्पा पण तिथे वाट पाहत असतील ना. दिव्याने मग तिचा फोन काढला. तिच्या पप्पांना फोन लावला. पप्पा, आम्ही ना आमच्या घरी आलो आहे. आज की नाही आमच्या सईचा सुद्धा वाढदिवस आहे आणि इथे मस्त सेलिब्रेशन चाललं आहे. मी काय म्हणते, आम्ही आजऐवजी उद्या आलो तर तिथे चालेल? म्हणजे असंही आपण पार्टी उद्याच करणार होतो. बर्थडे केक फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि आमच्यासाठी जेवायची ऑर्डर देऊ नका. चालेल ना पप्पा? त्यानंतर तिचे पप्पा तिथून काहीतरी बोलले. ती आनंदाने म्हणाली, हो अगदी चालेल. बरं मग उद्या भेटू आपण. बाय. फोन ठेवायच्या आधीच मंगेश पुन्हा वैतागला. हे काय, तिकडे जायचं प्लॅनिंग का कॅन्सल केलंस? पप्पांना काय वाटलं असेल? काही वाटलं नाही. ते म्हणाले, एवढी वर्ष तुझ्या या बाबांबरोबर वाढदिवस सेलिब्रेट केलास ना, आता तिकडच्या आईबाबांबरोबर सेलिब्रेट कर. आणि सई, माझ्या बाबांनी तुला खूप खूप शुभेच्छा दिल्यात. बरं का, उद्या रिसॉर्टवर आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिलं आहे. माझा आणि सईचा वाढदिवस उद्या तिथेही होईल. सगळेजण आवासून पाहत राहिले. बरं, विसरायच्या आधी सांगते, मला सगळ्यांचा फोन नंबर घ्यायची आठवण करा. काय झालंय, 4-5 दिवसांपूर्वी माझा फोन बिघडला. सगळे कॉन्टॅक्ट आणि स्क्रीनच उडाली. त्यामुळे कुणाचेच फोन नंबर आता सेव्ह नाहीत. ती असं म्हणताच मीनाताईंना आठवण झाली. आपण फोन केला होता आणि दिव्याने फोन उचलला नव्हता. त्यावेळेस तिचा फोन बंद होता तर. आणि मग आपसुकच त्यांचा तोही गैरसमज दूर झाला. बरं वहिनी, मग आणू का केक? सूरजने असं विचारताच दिव्या म्हणाली, हो चल मी पण येते मदतीला. तीही पटकन आत गेली. केक कटिंगचा कार्यक्रम झाला. आईने केलेल्या केकचं दिव्याने भरभरून कौतुक केलं. सगळेजण छान गप्पा मारत होते. ते पाहून मग हळूहळू मंगेशही मोकळा झाला. दिव्या रमली आहे हे पाहून त्यालाही बरं वाटलं. तोही मोकळेपणाने गप्पा मारू लागला. आई, आणखीन छोलेची भाजी वाट ना आणि 2 गुलाबजामुन डब्यात घालून दे. घरी गेल्यानंतर पण मी खाणार आहे. मीनाताई हसू लागल्या. 2 का, सगळेच घेऊन जा. पण मंगेश, गुलाबजामुन खायला आपण घरी जाणारच कुठे आहोत? आज रात्री तर आपण इथेच राहणार आहोत. या सगळ्यांनी काहीतरी छान प्रोग्राम ठरवला आहे, गाण्याचा, खेळाचा, आणि मला तो मिस नाही करायचा बाबा. मला तो एन्जॉय करायचा आहे. सो प्लीज मी तरी येणार नाही. दिव्या असं म्हणतात सगळ्यांना खूप आनंद झाला. अगं पण आपण कपडे आणलेले नाहीत, मंगेश म्हणाला. मग काय झालं, तुझे 2-4 कपडे तरी असतीलच इथे आणि मी सईचे घालीन. देशील ना गं सई मला? तिने असं विचारतात सई आनंदाने म्हणाली, हो वहिनी, जो आवडेल तो ड्रेस घाल. रात्री खूप मजा केली, खूप खेळले, गाणी म्हटली. मीनाताई आणि भाऊंना खूप आनंद झाला. दिव्या जशी वाटत होती तशी नाही. ती स्वभावाने खूप छान आहे. पण मग मंगेश असं का वागत होता? रात्री झोपायच्या आधी भाऊ आणि आई थोडा वेळ खिडकीजवळ बसतात हे मंगेशला ठाऊक होतं. मंगेश त्यांच्या बाजूला येऊन बसला. आई, भाऊ, थोडं बोलायचं होतं. तो म्हणाला, तू काय बोलशील ते बोलशील, पण आज तू आम्हाला एवढा आनंद दिलायस ना
की काय सांगू. मीनाताई म्हणाल्या, आई, खरं तर तुम्हाला सॉरीच म्हणायचं होतं. हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध केलं. पण खरं सांगू, तेव्हा खरं मीच घाबरलो होतो. दिव्याचा स्वभाव चांगला आहे हे मला माहीत होतं, पण ती कधीच मिडल क्लास एन्व्हायरमेंटमध्ये राहिली नाही. तिचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळेच हायफाय आहेत. म्हणून असं वाटलं की तिला इथे आणलं, आणि तुमच्याबद्दल जर ती काही चुकीचं बोलली तर ते मला आवडणार नाही. तिला एखादं काम जमलं नाही, किंवा एखादी गोष्ट जमली नाही, किंवा बोलताना ती काही चुकली, तर तुम्ही तिला जज कराल की काय, अशी भीती वाटली. असं वाटलं संबंध थोडे तुटक राहिले तरी चालतील, पण भांडणं होऊन संबंध तुटायला नकोत. म्हणून तिला आणि तुम्हाला मी मुद्दामूनच थोडं दूर दूर ठेवलं. तीही म्हणायची सतत की आपण आईबाबांना इथे बोलवूया, किंवा आपण तिथे जाऊया. पण असं वाटलं ती भावनेच्या भरात म्हणते खरं, पण तुमचं आणि तिचं नाही जमलं, काही बिनसलं तर. भाऊंची शिस्त, तुझा काटेकोरपणा तिला पाळता आला नाही तर, तुम्ही पटकन काही बोलून गेलात तर. कायमची तिच्या मनात तुमच्याबद्दल अढी राहायला नको, आणि तिच्या एका वागण्याने तुम्ही हर्ट झालात तर जज करून तुम्ही तिला कायमचं दूर करायला नकोत. म्हणून मी लांब लांब राहिलो आणि तिलाही लांब लांब ठेवलं. खरं सांगू, मी शरीराने दूर झालो, पण मनाने दूर होता आलं नाही. माझं वागणं तुम्हाला विचित्र वाटलं असेल, पण मनात सतत धास्ती असायची की फार वेळ तुम्ही एकत्र राहिलात तर भांडणं तर नाही ना होणार. म्हणूनच दूर दूर राहायचा प्रयत्न करत होतो. पण खरंच सांगतो भाऊ, तुम्हा सगळ्यांची मला खूप आठवण येत होती. मी माझ्या कोणत्याही नात्यांपासून किंवा जबाबदारीपासून पळत नव्हतो, पण घाबरलो होतो खरं. आज दिव्यानेच हट्ट केला, मग म्हटलं निदान भेटून तरी येऊया. पण खरंच खूप बरं झालं. तिच्या हट्टाने का होईना आज इथे आलो, आणि माझ्या मनात असलेली सगळी भीती दूर पळून गेली. असं वाटू लागलं दिव्या वेगळी नाहीच, आपल्यापैकीच एक आहे. तुम्ही किती सहजपणे तिला स्वीकारलं, आणि तीसुद्धा साखरेसारखी या घरात विरघळून गेली. खरंच मी मूर्ख होतो, एका छोट्या भीतीचा बागुलबुवा करून ठेवला. पण आज हे घडलं नसतं तर मला ह्या सगळ्या गोष्टी कन्फेस देखील करता आल्या नसत्या. मग भाऊनी त्याचे खांदे थोपटले. खरं आहे रे, आपण एकमेकांच्या स्वभावाचे ठोकताळे बनवत असतो. आम्हालाही वाटलेलं की दिव्या श्रीमंत आहे, म्हणजे थोडी गर्विष्ठ असेल, आमच्यापासून तीच तुला दूर नेत असेल. पण तसं काहीही नव्हतं. माणसं ओळखायच्या आधीच आपण त्यांच्याबद्दल आपले पूर्वग्रह दूषित करून घेतो. आम्ही नाही का तेच केलं. श्रीमंत माणसं म्हणजे गर्विष्ठ असणार, त्यांना पैशांचा माज असणार, ते आपल्याशी दुसरेपणाने वागतील. आणि तुलाही तसंच वाटलेलं की आम्ही शिस्तबद्ध आहोत म्हणजे दिव्याला आम्ही जज करू. आम्ही शिस्तबद्ध आहोत म्हणजे दिव्याला जज करू, साध्या आणि तुलाही तसंच वाटलेलं की आम्ही शिस्तबद्ध आहोत म्हणजे दिव्याला जज करू. तिला साध्या साध्या गोष्टी कळत नाही, तिच्यावर नीट संस्कार झाले आहेत की नाही, ती अजिबात संस्कारी नाही, अशी काहीतरी लेबल देऊन मोकळे होऊ. पण कधी कधी आपण चुकतो, कारण जशी परिस्थिती बदलते तसे व्यक्तीचे विचार, मत आणि वागणंसुद्धा बदलतं. आपल्या आयुष्यात नवीन येणाऱ्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारणं हे महत्त्वाचं. दिव्या घरात येणार तेव्हा तिचे कसे लाड करायचे, तिच्यासाठी काय करायचं, हे मी अगोदरच ठरवून ठेवलं होतं. कारण आम्ही तिच्याशी जसं वागतो त्याच तिच्या आठवणी होणार आहेत, आणि आयुष्यभरासाठी या सुरुवातीच्या आठवणीच तिच्याबरोबर कायम राहणार आहेत. म्हणून प्रयत्नपूर्वक सुरुवात छान करायची असं मी ठरवून टाकलेलं. ठीक आहे, त्यावेळेस काही गोष्टी जमल्या नाहीत, पण आता मात्र सगळ्या राहिलेल्या गोष्टी मी करणार आहे. तिचे सगळे लाड पुरवणार आहे. आपल्या सगळ्यांबद्दल तिच्या मनात चांगल्या आठवणी राहतील असा प्रयत्न करणार आहे. मीनाताई मनापासून बोलत होत्या. ऐकून मंगेशला बरं वाटलं. रात्री मीनाताईंनी सईसारखंच दिव्याच्या डोक्यावर सुद्धा तेल लावून दिलं. दिव्या त्यांच्या बाजूला झोपली, अगदी त्यांच्या अंगावर हात टाकून. लहानपणी आईच्या शेजारी मी अगदी अशीच झोपायचे. त्यानंतर तो स्पर्श कुठे हरवला काय माहीत, पण आत्ता मिळाला तो. मीनाताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, मी तुझी आईच आहे. दुसऱ्या दिवशी सगळेजण छान तयार झाले. दिव्याने आवर्जून मीनाताईंनी दिलेली साडी आणि दागिने घातले. वसईच्या फार्म हाऊसवर दिव्याचा आणि सईचा वाढदिवस छान झाला. सगळे घरचेच होते. आपल्या मुलीला इतकं छान सासर मिळालं आहे, आईबाबांचं प्रेम मिळालं आहे, बहीण भावासारखे दीर नणंद मिळाले आहेत, हे पाहून दिव्याच्या पप्पांना पण खूप आनंद झाला. कारण किती पैसा असला तरी नात्याचा हा आनंद कधी विकत घेता येत नाही, हे त्यांना माहीत होतं. दिव्या इतकंच त्यांनी सईचं सुद्धा कोड कौतुक केलं. 2 दिवस छान गेले. तिथून परतताना दिव्या म्हणाली, अरे मंगेश, गाडी सरळ विश्रांतनगरच्या फ्लॅटवरच घे. आता सगळेजण तिथेच जाऊया.
नाहीतरी एवढ्या मोठ्या घरात भूतासारखं आम्ही दोघेच. घराला घरपण ते नाहीच. आई बाबा, मी काही आता ऐकणार नाही. आपल्या जुन्या घराच्या सामानाची आवराआवर बांधाबांध मी, सई आणि सूरज करू. आता आपण सगळे मोठ्या घरीच राहायचं. मीनाताई आणि भाऊ समाधानाने हसले, कारण त्यांना आता कळून चुकलं होतं की त्यांची सून फक्त पैशाने नव्हे तर मनानेही श्रीमंत आहे.